शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर बियाणं जर शुद्ध असेल तर त्याला फळे रसाळ येते असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर ते शुद्ध बियाणं देण्याचं काम आपली इको ॲग्री सीड्स करते. आणि त्याच कंपनीचा मी प्रतिनिधी अजय ढवळे तुमचं या व्हिडिओमध्ये सर स्वागत करतोय. आज आलोय आपण पिंपळगाव कड या गावामध्ये, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. विकास कोल्हे यांच्या शेतामध्ये यांनी 2 जून रोजी इको 91 या वाहनाची लागवड केलेली. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना या इको 91 वाहनाबद्दल काय वाटतं. तसंच एकदम जबरदस्त प्लॉटचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी याला खत व्यवस्थापन, पाणी तर यावर्षी द्यायचं कामच नाही पडलं तुम्हाला, आहे का नाही? आणि एकदम उत्कृष्ट नियोजन या प्लॉटला त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती या वाहनाची जाणून घेणार आहे. यांनी त्याला खत व्यवस्थापन काय केलं, पाणी व्यवस्थापन कसं केलं, पुन्हा लागवड अंतर काय आहे ते बी सगळ्यात महत्वाचं, लागवड अंतर. तर नमस्कार. नमस्कार. विकास भाऊ, तुम्ही इको 91 वाहनाची लागवड केली. 2 जून रोजी तुम्ही लागवड केलेली. 2 जूनला. तर ही पट्ट पद्धत लागवड केलेली. पट्ट. तर तुमचं ड्रीप किती अंतरावर आहे? 4 फुटावरती. 4 फुट. तर जोडवळ पद्धतीने तुम्ही मका लावलेला आहे. कशाच्या साह्याने लावला? टोकनच्या साह्याने. टोकनच्या साह्याने. आणि हे 2 याच्यामधलं अंतर किती? 8 इंच. 8 इंच. आणि 2 याच्यामधलं जवळपास 1 फूट आहे. हा, 1 फूट. जोडवळ पद्धतीमध्ये 1 फूट. 1 फूट. आणि 2 रोपातील अंतर 8 इंच. तर पट्टा पद्धतीस 4 फुटावरती ड्रीप आहे. जोडवळ पद्धतीनं ड्रीपच्या शेजारी 1 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे ओळीमध्ये. आणि 8 इंचावरती 2 रोपातील अंतर यांनी टाकलेलं आहे. तर तुम्ही दुसऱ्या कंपनीची सुद्धा वाण लावलेली. लावलेली. त्याच्यात याच्यात किती फरक आहे तुम्हाला? किती फरक जरा जाणीव बरीच झाली त्या गोष्टीमध्ये की इको 91 मला जरा उत्तम वाटलं. प्रत्येक जाणीव पडता चांगलं वाटतं. प्रत्येक वाहना पडता. प्रत्येक वाहनात तुम्ही जवळपास 2 कंपनीचे वाण लावलेले. 3 कंपन्या. 3 कंपन्याचे. त्याच्या तुलनेत हा वाण तुम्हाला चांगला दिसला, चांगला वाटतोय. आज रोजी 96 दिवसाचा प्लॉट आहे. आपण याचे ओळी मोजल्या, 16 ओळी भरल्या. 16 लाईनी. आणि एका लाईनीमध्ये 45 दाणे भरली. बरोबर आहे. तर याच्यासाठी तुम्ही दुसरं महत्वाचं असतं, लागवड अंतर झालं आपलं. दुसरं महत्वाचं असतं खत व्यवस्थापन. तुम्ही लागवडी वेळेस याला पहिली खताची मात्रा कोणती दिली? 20-13 केली. किती केली? एकरी 2 वाणे केली. एकरी 2 बॅग. आणि दुसरा डोस कसा? दुसरा डोस 1 महिन्यानं साधारणतः युरियाच्या 2 गोण्या टाकल्या. युरियाच्या 2 गोण्या. आणि तिसरा डोस तुरे लागायचा सेल पाण्यात 2 DAP टाकल्या. 2 DAP. पोटॅश टाकलेलं नाही. काहीच एवढे तुम्ही डोस केले. फवारणी किती केले? फवारणी 2 केले. 2 डेलिगेटच्या. दोन्ही डेलिगेटच्या फवारणी केल्या. याच्या व्यतिरिक्त काहीच खर्च नाही. आणि ते तुम्ही दुसरं जे वाण लावलेलं त्याला बी एवढाच खर्च केला. खर्च एवढाच. तर उत्पन्नात किती फरक पडेल? आता साधारणतः पडायलाच पाहिजे. एकरी जवळपास 8 ते 9 क्विंटल. 8 ते 9 क्विंटलचा फरक पडायला पाहिजे. तसा शिल्लक पडून पण मग एक साधारण असा अंदाज पकडला. तर मोडायला एकदम सोपं आहे. आता याचे पान साळता कणसाला हात लागला, मोडून गेला. तर बाकीच्या शेतकरी जे बंधू आहे आपले आसपासचे, आपल्या गावातले किंवा जिल्ह्यातले, आता हा व्हिडिओ तर डायरेक्ट सोशल मीडियावर जाणार आहे. तर तुम्हाला त्यांना काय संदेश द्याल तुम्ही इको 91? इको 91 मला असं वाटतं की बाबा प्रत्येक व्हरायटी मी लावलेली त्याच्यावर तर हे उत्कृष्ट शेतकऱ्याला एक नंबर आहे. सगळ्यात एक नंबर आहे. तर आपण लाईनी मोजून घेऊ परत एकदा. व्हिडिओ तर घेतलाय आपण. कॅमेरा थोडा जवळ आणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 लाईनी. आणि दाणे मोजून घेऊ एका लाईनी मधले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 45 46 दाणे आणि 16 लाईनी याला भरलेले. जवळपास 700च्या वर दाणे ह्या कणसामध्ये. सरासरी एका दाण्याचं 100 दाण्याचं वजन आपण 30 ग्रॅम जरी पकडलं तर याचं वजन 210 ग्रॅमच्या आसपास येतं. तर तुम्ही बिनधास्त याची खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये लागवड करू शकता. यांचा मोबाईल नंबर आणि ते मी तुम्हाला याच्यात मेन्शन करणार आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता या वाहनाची माहिती. तर गावातील जे शेतकरी बंधू आहे आपल्यासोबत, काय नाही होत तुमचं? विठ्ठलकड. कसा वाटतोय मका वाण? नाही, वाण एकदम एक नंबर वाटला. तुम्ही लावलेला आहे? लावलेला. तर किती आवरेज झालं एकरी? आवरेज झालं तर 40 क्विंटल. 40 क्विंटल. यांना किती येईल आता मका वाट बघून? यायला 50च्या पुढे यायला पाहिजे. 50च्या पुढं. खरीप मध्ये 50च्या पुढे यायला पाहिजे. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.